नमस्कार मित्रो, मी आता पेरू प्लॉटमध्ये आहे. काल आपण हमला या औषधाने याचे खोडं वॉश करून घेतले होते, परंतु उद्या याला फेरस द्यायचे. आयर्न देताना इम्पोर्टेड द्यायचं आहे. कसं असतं, जांबामध्ये जेव्हा खाली चुनखडी असते, चुनखडी असल्यानंतर जांब सगळे विटकरी कलरचे बनून जातात आणि शेवटी काढायची नामुष्की येते. आपल्या साधे आयर्न ते काही कवर होत नाही, म्हणून ह्याला इम्पोर्टेडच आयर्न पाहिजे. आता उद्या आयर्न ड्रेंचिंग करायचे खोडावर. ह्याला ड्रेंचिंग करताना खोडावर पण करायचे आणि ठिबकमधून पण द्यायचे. खोडावरचं ड्रेंचिंग हे इम्पॉर्टंट ड्रेंचिंग आहे फेरससाठी. तर आता हे बेड सगळे कोरडे आहेत, का तर पाणी दिलेलं आपण ही साईडची नळी आहे, म्हणून आज प्रत्येक खोडावर 2 लिटर पाणी देऊन खोडाचं तिथं मॉइश्चर तयार करायचं आणि मग त्याच्यावर औषध टाकल्यानंतर ते औषध त्या पाण्यासोबत उद्या खाली सुटमुळाकडे जाऊन सुटमुळावर ज्या मुळा आहेत त्या परिपक्व करून टाकतात, जेणेकरून चुन्यापासून त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतात. म्हणून हे आज खोडाला प्रति खोड 2 लिटर पाणी खोडावरून सोडणं चालू आहे, म्हणजे खाली उतरेल आणि उद्याचं औषध त्याच्यासोबत त्याच्या खाली उतरेल म्हणून आज हे नियोजन केलेलं आहे. ज्याच्या जमिनीमध्ये चुना आहे त्याला खूप मोठा प्रॉब्लेम, चुनखडी जमिनी तर लावायलाच नाही पाहिजे जांब, पण लावला असेल चुकून तर ते हे असे प्रयोग चालू ठेवावे लागतात. तुम्ही पण तर एखाद्याची चुनखडी जमीन असेल आणि पेरू असेल तर त्यांनी अवश्य हा प्रयोग करा. अतिशय बेनिफिट आहे याच्यामध्ये. खोड किंवा झाड तुमचं जाणारच नाही, ही माझी गॅरंटी राहील तुम्हाला. नमस्कार.